नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणानं वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणानं अवघा महाराष्ट्र हादरलाय. पण वैष्णवीचं अवघ्या 9 महिन्यांचं बाळ बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आला आणि सगळ्यांना धक्का बसला. पण आज सकाळी वैष्णवीचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले. बावधन पोलिसांनी हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे सोपवले. वैष्णवी प्रकरणानंतर संपूर्ण हगवणे कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात अडकले. शशांक हगवणे म्हणजे वैष्णवीचा पती, त्याची बहीण करिश्मा आणि आई लता हगवणे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अजूनही फरार आहेत. पण बाळाचा ताबा मिळाल्यामुळे वैष्णवीच्या आईवडिलांना काहीसा दिलासा मिळालाय. शुक्रवारी वैष्णवीचा मृतदेह तिच्या राहत्या घरामध्ये सापडला होता. गळ्याला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये ती होती. तिच्या शरीरावर मारल्याच्या प्रचंड खुणा होत्या आणि त्यानंतर वैष्णवीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आलं. मग वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण या सगळ्या दरम्यान वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ कुठे आहे याची कुणालाच माहिती नव्हती. वैष्णवीच्या आईवडिलांनी ते बाळ तिच्या सासरच्या मंडळींकडून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण आपल्याला बंदुकीचा धाक दाखवण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडील आणि कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची वाच्यता झाली आणि आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ हायवे लगत उभं राहून तिच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द केले. त्यामुळे एवढे दिवस हे बाळ नेमकं कुणाकडे होतं, बाळ सुरक्षित होतं की नाही या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळू शकलेली नाही. आज या संपूर्ण प्रकरणामध्ये एकच गोष्ट दिलाशाची घडली आहे, ती म्हणजे वैष्णवीचं बाळ हे तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द झालेलं आहे. हे बाळ सुखरूप आहे. अवघ्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये काल या घटनेबद्दलची हळहळ व्यक्त केली जात होती. त्यामध्ये आज ही अत्यंत दिलासाची बातमी. मात्र हे जरी झालं असलं तर या एकूण प्रकरणानं अनेक प्रश्न उपस्थित केलेत. या एकूण प्रकरणानं जे प्रश्न उपस्थित केलेत ते फक्त या प्रकरण कशा पद्धतीनं हँडल केलं गेलं इतकेच नाहीये, तर समाज म्हणून आपण कुठे आहोत याही बाबतीत हे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर. ताई नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे याही या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. आज सकाळी त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली होती. ताई नमस्कार. नमस्कार. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी वैष्णवीच्या आईवडिलांना साथ दिली ते त्यांच्या सोबत आहेत. ते वैष्णवीचे काका मोहन कसपटे आपल्या सोबत आहेत. कसपटेजी नमस्कार, आपलंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. नमस्कार. आणि मयुरी जगताप हगवणेंची मोठ्या सुनबाई आहेत, त्या काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील. रुपालीताई सुरुवातीला तुमच्याकडे येते. कालही या चर्चेमध्ये जेव्हा या विषयाची सांगोपांग चर्चा झाली त्यावेळेस बरीच बोटं ही तुमच्याकडे सुद्धा वळली होती. राज्य महिला आयोग काय करतोय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता 24 तास उलटलेत, बऱ्याचशा अपडेट्स घडलेल्या आहेत या सगळ्यामध्ये. मला एक फक्त प्रश्न तुम्हाला सुरुवातीला विचारायचा, जे काही वैष्णवीची 16 तारखेला हत्या झाली, आत्महत्या झाली, अजून त्याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. 16 तारखेपासून आज तारखेपर्यंत या प्रकरणाचा जो प्रवास तुम्ही बघितलाय, कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खटकल्यात? यामध्ये ज्या दिवशी ही घटना घडली म्हणजे आम्हाला समजलं आयोगाला, त्यामध्ये आमच्याकडे कोणतीही तक्रार त्या कुटुंबियांकडून नव्हती किंवा वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडून किंवा अगोदर कोणती तक्रार. त्याच्यामुळे या घटनेमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने सुमोटो दाखल केला होता आणि पोलिसांना तशा पद्धतीच्या आम्ही सूचना दिल्या होत्या की यामध्ये कडक कारवाई करावी. 5 आरोपी त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला आणि कारवाईला सुरुवात झाली. याच्यामध्ये 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, 2 आरोपी फरार आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास त्यांच्याकडे आहे. ते तपास अधिकारी डॉक्टर डोंगरे हे संपर्कात आहेत आणि सातत्याने या सगळ्या ताई आवाज येतोय माझा? बर, आपण जाऊयात वैशाली नागवडे यांच्याकडे, कारण रुपालीताईंचा आवाज मला वाटतं आपल्यापर्यंत पोहोचत नाही, नेटवर्कचा इश्यू असावा. वैशालीताई, आज तुम्ही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलीत. राष्ट्रवादी काँग्रेसवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर टीका सुद्धा होते या संपूर्ण प्रकरणावरून. आज बाळ त्यांच्या ताब्यात मिळालेलं आहे, त्यामुळे काहीसा दिलासा या सगळ्या कुटुंबियांना मिळालेला आहे. पण तुम्हालाही हे सगळं प्रकरण पाहताना एक महिला म्हणून
कोणत्या गोष्टी आहेत ज्याकडे बघून असं वाटलं की हे संतापजनक आहे आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये या गोष्टींना स्थान असायला नको? महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अशी घटना होणं आणि त्यातल्या त्यात पुणे शहर जे सांस्कृतिक माहेरघर आहे अशा ठिकाणी आत्ताच्या युगात ही घटना होणं खूप लज्जास्पद आहे. आणि खरं तर समाजाला आणि म्हणजे कोणालाच न शोभणारी ही घटना आहे. त्याचा मी पहिल्यांदा जाहीर असा निषेध करते. कारण आजकाल आपण जगात वेगवेगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीवर बोलतो आणि अजूनही हुंडाबळी ह्या गोष्टी होत आहेत. हे खरंच म्हणजे मान्यच नाही आणि ह्या गोष्टींवर आळा हा बसायलाच पाहिजे ह्या मताची मी आहे. नाही, ही सगळी आदर्शवादी भूमिका झाली, पण हगवणेंसारखे कुटुंबीय जे राजकीय दृष्ट्या सक्रिय कुटुंब आहे, ज्यांचा समाजाशी मोठ्या प्रमाणावर संबंध आहे, या कुटुंबाच्या बंगल्याच्या भिंती इतक्या उंच असाव्यात की त्यांच्या 2-2 सुनांना जीव जाईस्तोवर मारहाण होते आणि याची साधी वाच्यता होत नाही. पोलिसांकडे तक्रारी गेल्या तर कारवाई होत नाही. नक्कीच खरं तर ह्या 2-3 गोष्टी पाहिल्यानंतर मयुरी जगताप जी आता पुढे आलेली आहे, मला वाटतं काल परवा तिने कुठेतरी सांगितलं की तिने पूर्वी अशी तक्रार केली होती पोलिसांकडे आणि ती पोलिसांकडे तक्रार करत असताना त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. हे खरं तर अजिबात शोभणारं नाहीये. त्याच्यामुळे ह्याबाबत नक्कीच पोलिसांनी दखल घ्यायला पाहिजे आणि मागे जर ते तक्रारीची दखल झाली असती तर कदाचित आज ही गोष्ट झाली नसती, हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे 6 महिन्यापूर्वी जेव्हा मयुरीची तक्रार दाखल झाली होती त्या तक्रारीचं काय झालं याचाही आता तपास होणं गरजेचं आहे. ठीक आहे. सुषमाताई अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आपल्यासोबत आता या चर्चेमध्ये सहभागी झाल्या. ताई नमस्कार. 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 बरं, काल आपण या चर्चेमध्ये बोललो, बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यानंतर आजची अपडेट तुमच्यापर्यंत आहेच आणि त्यातली दुसरी अपडेट मला महत्वाची वाटते. बाळ तर पोहोचलं त्यांच्या आजी आजोबांकडे, ही समाधानाची बाब आहे. पण आज त्याच कुटुंबातली मोठी सून समोर आली आणि तिनेही माध्यमांना बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या ज्या तिच्या बाबतीमध्ये घडल्या होत्या, ज्या त्या कुटुंबामध्ये घडत होत्या. आता प्रश्न असा पडतोय की एखाद्या कुटुंबामध्ये जे समाजातलं सो कॉल्ड प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखलं जातं, त्या घरामध्ये 2-2 सुनांना इतकी मारहाण होत असते, इतका छळ होत असतो, पण काय कुठली व्यवस्था नाहीये त्यांच्या मदतीला. पोलिसांकडे गेले काही उपयोग नाहीये. कुटुंबीय म्हणतात की त्यांचे संसार वाचवायचे आहेत, पण तसं म्हटलं तर तो समाजाचा जो काही सो कॉल्ड दबाव आहे त्याच्यामुळे त्यांचीही मदत मिळत नाहीये. मग ही कुटुंब अशा प्रकारचे आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि काय आपल्या व्यवस्था कुठपर्यंत पोहोचूच शकत नाहीत त्यांच्यापर्यंत. ताई मला आवाज नाही येते. मला वाटतं नेटवर्क नाहीये ताईंपर्यंत. ठीक आहे. एकीकडे सामाजिक प्रतिष्ठेचे मानक हा एक भाग चर्चेला जातो, तर दुसरीकडे व्यवस्था म्हणून आपण त्यांच्या पाठीशी किती उभे राहतो हा दुसरा भाग महत्वाचा असतो. जेव्हा सामाजिक व्यवस्थेचे मानक म्हणून विचार केला जातो त्यावेळेला मुलीने एकदा लग्न करून दिले की तिने परत वळून बघायचे नाही, किंवा जी कोणी एक मुलगी खानदानी, आशिलाची, घरंदाज असे जे शब्द आपल्याकडे वापरले जातात, की तिला कितीही जीवघेणा त्रास झाला तरी त्या मुलीने अजिबात मागे वळून बघता कामा नये. हा सामाजिक मानक अतिशय घातक आहे. पण तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त घातक हे आहे की आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. ही आयोग नावाची गोष्ट काहीतरी काम करतात. ही अंधश्रद्धा या जातायत का काय असं वाटायला लागतं. कारण महिला आयोगाचं काम नुसतं माझ्याकडे तक्रार द्या आणि मग मी बघेन असं नसतं. आयोगाने अशा सगळ्या सामाजिक जे प्रतिष्ठेचे मानक आहेत ते असे खोट्या प्रतिष्ठेचे, दांभिकतेचे मानक तोडून काढणं सुद्धा गरजेचं आहे. ते मानक ते तोडून काढतात का, हा महत्वाचा मुद्दा आहे. मयुरी हगवणे, वैष्णवी हगवणेची थोरली जाऊन हिने महिला आयोगाकडे कितीतरी वेळेला तक्रार केलेली होती, पण असं असतानाही महिला आयोगाने या प्रकरणात कसलीही दखल घेतलेली नाही आणि मयुरी जगताप हगवणे यांच्या कुठल्याही तक्रारीवर त्यांना दिलासादायक उत्तर किंवा त्यावरची कारवाई महिला आयोगाने केली नाही. हे फार उल्लेखनीय आहे. कदाचित मयुरी हगवणेच्या तक्रारीवर जर कारवाई झाली असती तर आज वैष्णवी हगवणे आपल्यामध्ये हयात दिसली असती. पण मला मग एक सांगा ताई, कारण कालही तुम्ही ही तक्रार खूप जोरकसपणे मांडली होती की महिला आयोग या संदर्भात काही करत नाहीये म्हणून.
काय अपेक्षा होत्या महिला आयोगाकडनं? म्हणजे या संदर्भात तर खऱ्या अपेक्षा पोलिसांकडून होत्या, पण तुम्ही महिला आयोगासाठी वारंवार प्रश्न उपस्थित करता, म्हणून स्पेसिफिक प्रश्न, काय अपेक्षा होत्या महिला आयोगाकडनं? मी आपल्याला सांगितलं पाहिजे ताई, आपण कधीही जेव्हा महिला आयोगाकडे काही बोलायला लागतो ना, तर महिला आयोगाचे कुठलेही बाईट ऐकायचे. ते बाईट असे सुंदरपैकी लिहून स्क्रिप्टेड वाचून काढलेले बाईट असतात आणि त्या बाईट मध्ये ठरलेली माहिती असते की पोलिसांकडून माहिती घ्यायची, गुन्हा किती तारखेला घडला, कसा घडला, काय घडला, आणि ती माहिती सांगितली की आपलं कर्तव्य संपलं, अशा थाटामध्ये महिला आयोग वावरतो. मुळात तुम्ही काय केलं, त्या कंप्लेंटमध्ये तुम्ही नेमकं काय केलं तो इनिशिएटिव्हच सांगितला जात नाही. अकोल्यामध्ये अल्पवयीन पोरीवर बलात्कार झाला, महिला आयोग पोहोचलाच नाही. भंडारा लाखनीमध्ये एकाच बाईवर सामूहिकपणे 5 ते 7 वेळा बलात्कार झाला आणि अर्धवेल्या अवस्थेत तिला फेकून दिलं. महिला आयोगाला तिकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. अशा कितीतरी गोष्टी आहेत. आता आपल्याकडे तनिषा भिसे मृत्यू प्रकरण झालं, महिला आयोगाला तिकडे साधा फिरकायला वेळ मिळाला नाही. प्रकरण आहे. खरं तर कालच्या प्रकरणात अधिकार व्यवस्था नसताना, म्हणजे रुपाली ठोंबरे या सुद्धा सत्ताधारी पक्षाच्याच आहेत, नागवरे ह्या सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या आहेत, पण वैशालीताई आणि रुपालीताई या दोघींकडे कुठलेही अधिकार नसताना सुद्धा मदतीला धावल्या. ते बाळ शोधून काढलं. ते बाळ पोलिसांनी शोधलं नाही. महिला आयोगाने त्याच्यासाठी काही फार मोठे दिवे लावले नाही. ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या रुपाली ठोंबरे आणि वैशाली नागवरे यांनी केल्या. आम्ही त्यांचं कौतुक करतो, प्रशंसा करतो. मात्र या सगळ्यांमध्ये तर महिला आयोगाला तर बोलायलाही वेळ नसतो आणि त्यांचं एकच उत्तर असतं पुन्हा पुन्हा, माझ्याकडे तक्रार आली तर, तुमच्याकडे तक्रार आली तर. म्हणजे मग मयुरी हगवणेच्या तक्रारीची का दखल घेतली नाही? आज मयुरी हगवणेने सगळीकडे माध्यमांना सांगितलं की मी वारंवार तक्रार केली आणि त्याची दखलच घेतली नाही. अहो, करुणा मुंडेने किती वेळा टाहू फोडून सांगितलं की मी कितीतरी वेळा तक्रार केली, परंतु मला महिला आयोगाने काय म्हणावी तशी कुठलीही मदतच केली नाही. आणि नुसती तक्रार आल्यावरच त्यावरती दखल घेणे नाही, तर महिला आयोग आयोग असेल, अशा आयोगांचं एक महत्वाचं काम असं असतं की बाल कामगारांच्या विरोधात किंवा महिला शोषणाच्या विरोधात जी काही खोट्या प्रतिष्ठेची मानकं आहेत ती मानकं तोडून काढण्यासाठी समाज प्रबोधन म्हणून तुम्ही काय भूमिका घेता? तुम्ही खरंच वाड्या वस्त्यांवर जाता का? लोकांमध्ये मिसळता का? लोकांना सांगता का की हुंडा प्रथा असेल किंवा मुलगी नको मुलगाच हवा, या सगळ्यांच्यासाठी तुमची अशी काय भूमिका आहे? तर ह्या कुठल्याच भूमिका घेताना दिसत नाहीत. प्रॉब्लेम तिथे आहे ताई. ठीक, हा प्रॉब्लेम तिथे आहे. ठीक. रुपाली चाकणकर आहेत का आपल्यासोबत? मला वाटतं सुरुवातीला ते थ्रू झाल्या होत्या, पण त्यांचा नेटवर्कचा काहीतरी इश्यू येत नाही. रुपाली चाकणकर नाही आहेत आता आपल्यासोबत, नाही तर त्यांच्याशी आपलं बोलणं झालं होतं. वैष्णवीचे काका आपल्यासोबत आहेत, मिस्टर कसपटे. कसपटेजी, मला सांगा, हे सगळं जेव्हा झालं होतं, आता रुपाली ताई बोलत होत्या की आम्ही तक्रार नोंदवून घेतलेली आहे, जी काही कारवाई करायची ती झालेली आहे. मला सांगा, सुरुवातीपासून जेव्हा तुमच्या मुलीच्या बाबतीत हे सगळं घडत होतं, वैष्णवीच्या बाबतीत, का तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की आपण पोलिसांची मदत घेतली पाहिजे, की त्यांची सासरची मंडळी जे मागत होती ते तुम्हाला योग्य वाटत होतं? योग्य वाटत नव्हतं, पण आम्हाला असं वाटत होतं की थोडंसं त्यांना मागणी केल्यानंतर जे आपण पुरवत राहिलो तर थोड्या दिवसानंतर आपल्या मुलीचं चांगलं होईल, आणि मुलीचं चांगलं होण्यासाठी आम्ही पोलिसातही गेलो नाही आणि त्यांना जी मागणी त्यांची जी होती ती वेळोवेळी पुरवत गेलो. पण कसपटेजी, जनरली आता आपण जी काही गावामध्ये राहणारी मंडळी असतो किंवा समाज म्हणून एक गोष्ट असते, जेव्हा असं आपल्या मुलींच्या बाबतीत होतं त्यावेळेस सुरुवातीला काही कोणी, मला मान्य आहे की लगेच काही कोणी पोलिसांकडे जात नाही, मुलीचा संसार सगळ्यांसाठी महत्वाचा असतो, पण आपल्या समाजातली काही प्रतिष्ठित मंडळी असतात, आपल्या समाजातले लोक असतात, त्यांच्याकडे आपण जातो. तर तुम्हाला तशीही कुणाची मदत मिळाली नाही, तीही घ्यावीशी वाटली नाही? कुणी तुम्हाला हे सांगितलं नाही की पोरीवर अन्याय होतोय, तुम्ही हे फार काळ सहन करू नका म्हणून? तो विषय आमच्या घरामध्ये झाला बऱ्याच वेळा, परंतु त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या. जे मुलीचे वडील आमचे बंधू अनिल कसपटे, त्यांना मेसेजवरती त्यांनी धमक्या दिल्या की जर तुम्ही याची वाच्यता कुठं कराल तर तुमची 2 मुलं कॉलेजला जातात, त्यांना आमची मुलं मारून टाकतील आणि तुम्हालाही आम्ही मारून टाकू. अशा वेळोवेळी त्यांनी मेसेजवरती त्यांनी धमक्या दिल्या. म्हणजे हगवणे कुटुंबियांनी? त्यामुळे आम्ही कुठं पोलिसातही गेलो नाही. हो, म्हणजे ते तुम्हाला मारण्याच्या धमक्या द्यायचे? तसे मेसेज पण आमच्याकडे आहेत त्यांचे. हो, तसे मेसेज पण आमच्याकडे आहेत. पण हे सगळं हगवणे कुटुंबियांचे सदस्य करायचे की इतर कुणाकडनं केलं जायचं?
स्वतः आमचे ते जावई जे होते ना, वैष्णवीचे पती, हा त्यांच्या मोबाईलवरनं ते मेसेज करायचे वैष्णवीच्या मोबाईलवर ते मेसेज करायचे, वैष्णवी आम्हाला पाठवायची ती. हा की आम्ही मारू म्हणून. मग त्यामुळे आम्ही ते पुरवत गेलो त्यांच्या मागण्या. हा हो. आणि आता नंतर शेवटला त्यांनी 2 कोटीची मागणी केली. हा तर ती आमच्या देण्याच्या पलीकडची होती. तरीही आम्ही त्यांना काय सांगितलं की थोडा वेळ जाऊ द्या, आम्ही प्रयत्न करतो. तर त्यानंतर 14-15 तारखेला तिला जास्त टॉर्चर केलं. तिचा 1-2 वेळा फोन तिला केल्यानंतर ती म्हणायची की मला फोनच करू नका, आता मला असह्य झालंय, मला कुठल्याच गोष्टी सहन होत नाहीये. आणि अक्षरशः आम्हाला आता 2 दिवसापूर्वी कळलं की तिला 3 दिवस उन्हामध्ये दिवसभर उभी करत होते, तिला खायला देत नव्हते, तिचा खूप छळ करायचे, रोज मारायचे तिला. 16 तारखेला 12:41 तिच्या नवऱ्याने फोन केला आमच्या एका रिलेटिव्ह कडे की आमच्या घरात वादविवाद झालेला आहे, आणि फोन कट केला. मग आम्हाला 4 वाजता कळलं. त्यांनीच फोन केला की तिच्या भावाला फोन केला की तुझ्या बहिणीने फाशी घेतलेली आहे आणि आम्ही तिला हॉस्पिटलला चालवले. ते चोरामंडल हॉस्पिटलला त्यांनी तिथं नेलं. आम्ही तिथं गेलो तर तिच्या शरीरावरती इतक्या खुणा होत्या मारलेल्या की त्या अक्षरशः आम्हाला पाहावेना. आम्ही त्यानंतर गावधान चौकीमध्ये कंप्लेंट द्यायला गेलो, तर तिथंही आम्हाला जरा टाळाटाळ केली त्यांनी, पोलिसांनी. जसे आम्ही सांगाल तसे ते कंप्लेंट लिहून घेत नव्हते. मग दुसऱ्या दिवशी आमची कंप्लेंट त्यांनी लिहून घेतली. म्हणजे 17 तारखेला तुमची कंप्लेंट लिहून घेतली. हो, 17 तारखेला FIR त्यांनी नोंदवून घेतला. आणि त्यानंतर आम्ही म्हटलं की बाबा आता तुम्हाला, त्यानंतर त्यांच्या 3 आरोपींना अटक केली आणि 2 फरार झाले. तर मग आम्ही म्हटलं जर सगळेच जर बाहेर आहेत तर त्या बाळाचं काय, म्हणून आम्ही त्यांच्याकडून बाळाची शोधाशोध चालू केली. नंतर आम्हाला त्यांच्या भावकीतनं कळलं की बाबा बाळ कर्वेनगरला आहे. तर तिथेही आम्ही परवा दिवशी बाळाला आणायसाठी गेलो. तो निलेश चव्हाण म्हणून जो व्यक्ती होता त्याच्याकडे ते बाळ होतं. त्याच्या फ्लॅटमध्ये आम्ही गेलो तर तिथं बाळ, आम्ही म्हटलं आम्ही त्या बाळाचे आजोबा आहेत, आमच्याकडे बाळ द्या, आम्ही त्याची संगोपन करतो. तर ते निलेश चव्हाणनी पिस्तूल दाखवून आम्हाला तिथनं हाकलून दिलं. त्यानंतर आम्ही बावधन चौकीत आलो, त्यांना हीच घटना सांगितली. तर ते म्हटले तुम्हाला तसं बाळ मिळणार नाहीये, तुम्ही कोर्टात अपील करा आणि कोर्टातर्फे तुम्हाला बाळ मिळेल. हे पोलिसांनी सांगितलं. आणि काल, हो, मग काल प्रेस नोट वाले आले, त्यांनी पत्रकार झाले सगळे. अजितदादांचं नाव त्यामध्ये आले का, त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे. आणि त्यानंतर मग दादांचे पण फोन आले आणि थोडस हे फिरलं जरा चक्र. आणि मग आज सकाळी आम्ही पुन्हा तिथे गेलो की निलेश चव्हाणकडनं बाळ आपण आणू. तिथं गेलो तर तिथं आम्हाला कळलं की बाळ तिथं नाहीये, बाळ पिरंगुटला आहे. तर मग तिथनं आम्ही पिरंगुटला निघालो. चांदणी चौकात आल्यानंतर आम्हाला एक अज्ञात इसमाचा फोन आला. तर त्यांनी सांगितलं की बाळ पिरंगुटला नाहीये, बाळ माझ्याकडे आहे, मी तुम्हाला बाळ देतोय. तर म्हटलं ठीक आहे, बाळ आपल्याला मिळण्याशी मतलब आहे म्हटलं. आम्ही त्याला विचारलं कुठे यायचं. तर त्यांनी सांगितलं बानेरला हायवे रोडला या तुम्ही, तुम्हाला बाळ देतो. आम्ही चांदणी चौकातनं तसंच बानेरला आलो, हायवेला, पुणे बेंगलोर हायवेला. तिथं आल्यानंतर सर्व्हिस रोडला त्यांची गाडी उभी होती. त्यांनी आम्हाला सांगितल्या ठिकाणी आम्ही गेलो तर एक इसम तिथं बाळ घेऊन आला वरती हायवेला, आमच्याकडे बाळ दिलं. बरं, बाळाचं पाहत होतो आम्ही, तोपर्यंत तो पटकन गाडी जाऊन बसला आणि गाडी निघून गेली. आम्हाला गाडीचा नंबरही त्याच्या घेता नाही आला, पण आम्हाला आमचं बाळ सुखरूप मिळलं त्यातच थोडासा आनंद झाला. त्या नादात आम्ही
त्याचं नाव विचारलं नाही आणि तो कोण होता त्याचा ते गाडी पण नंबरही आम्हाला कदाचित मिळाला आता नाही. वाटलं पुणे पोलिसांना तर ते चौकशी करतील, कारण तुम्ही जेवढं काही सांगता त्याच्यावरनं पुणे पोलिसांना याचं काही फार गांभीर्य असं काही दिसत नाहीये एकूण जे काही सगळं सांगता. वैशालीताई, हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमच्याकडे जे पदाधिकारी असतात त्यांचा मुलगा धमक्या देतो स्वतःच्या बायकोच्या मोबाईलवरनं, पैसे द्या नाही तर अमुकला मारेन तमुकला मारेन. त्याचा मित्र तो कोण निलेश चव्हाण आहे, तो बंदुका दाखवतो आणि बाळ घ्यायला आलेला, म्हणजे एवढं सगळं प्रकरण झाल्यानंतर मूल घ्यायला आलेल्यांना पळवून लावतो. हे काही गुंड पोचलेत का? खरं सांगायचं तर हे खरंच लज्जास्पद आहे आणि आमची तर अशी मागणी नाही की निलेश चव्हाण कोण आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी आणि पोलिसांनी याची सखोल चौकशी करायला पाहिजे की नक्की हा निलेश चव्हाण कोण होता, त्याने कशा प्रकारे धमकी दिली आणि जो इसम आला मुलाला घेऊन त्याची सुद्धा डिटेल चौकशी सरकारने करावी, अशीच आमची मागणी राहणार आहे. त्या पद्धतीनं मगाशीच आम्ही तिकडे PI आले होते, आतापर्यंत आम्ही तिथेच बसलेलो होतो, त्यांच्याकडे हीच मागणी केलेली आहे. पण दुर्दैवाने काही होत नाहीये ना. निलेश चव्हाणचं नाव माध्यमांमध्ये आल्यापासून 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. ते पोलीस त्या नातेवाईकांना सांगतात तुम्ही कोर्टामधून जाऊन घेऊन या, आणि काल माध्यमांमध्ये आल्यानंतर मात्र आज बाळ बरोबर आलं. काय करतायत काय हे पोलीस? नाही, आम्ही त्याच्यासाठी निलेश चव्हाणांनी जी धमकी दिलेली आहे तर वैष्णवीच्या बाकीच्या काकांना आम्ही असं सांगितलंय की तुम्ही लेखी स्वरूपाची त्वरित तक्रार तिथे दाखल करा, जेणेकरून आम्ही ते FIR झाल्यानंतर हा माणूस कशी येऊन तुम्हाला धमकी देऊ शकतो आणि बाळ देणार नाही अशा प्रकारे कसे बोलू शकतात याचीही चौकशी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही दुपारपासून पाठपुरावा करायला सुरुवात केली आहे. काल रुपालीताई पण सांगत होत्या आम्हाला की नातेवाईकांनी तक्रार करायला पाहिजे, नातेवाईकांनी तक्रार करायला पाहिजे, आणि माध्यमांनी आवाज उठवल्यावर बरोबर कुठलीही तक्रार न करता बाळ बरोबर आणून सोडलं गेलं. नाही, याचा अर्थ असाच दिसतोय की जेव्हा माध्यमांनी हे दाखवलं आणि त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर निलेश चव्हाण जी व्यक्ती असावी ती घाबरली असावी असं मला वाटतंय. आता नक्की काय प्रकार घडलाय त्याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी, ही मागणी आम्ही. म्हणजे ज्या पोलिसांचा दरारा असायला पाहिजे सुषमाताई, त्या पोलिसांचा काडीचा दरारा नाहीये. म्हणजे माध्यम बोलली, माध्यमांनी सवाल उपस्थित केला तर ते जागा होणार आहे सगळं, पण त्या पोलिसांचा बाकी काही दरारा नाहीये. 24 तास झाले कालपासून आपण बोललो, पण त्या निलेश चव्हाणला हात लावायची हिंमत नाहीये. कविताजी, पहिल्यांदा तर हे सांगितलं पाहिजे की रुपाली चाकणकर सारख्या अत्यंत बेजबाबदार, असंवेदनशील आणि अकार्यक्षम महिला आयोगावर आहेत आणि त्या चॅनलवरून पळ काढतात. त्या थांबतच नाही चॅनलवर, त्या फेस करू शकत नाहीत आणि त्या पळून जातात. कालही त्या 2-3 चॅनलवरून पळून गेल्या, आजही त्या पळून गेलेल्या आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबियांनी तक्रार दाखल करायला हवी होती, हे कालचं रुपाली ठोंबरेंचं म्हणणं किंवा आजचं वैशालीताईंचं म्हणणं. पण याच्या पाठीमागे अजून एक कन्सर्न लक्षात घ्या की बाळ त्यांच्या ताब्यात असेपर्यंत कसपटे कुटुंब हे तक्रार दाखल करू शकत नव्हतं, कारण बाळाला इजा झाली असती तर काय करायचं होतं. त्यामुळे बाळ सुखरूप ताब्यात घेणं ही पहिली गरज होती. त्या पद्धतीने बाळ त्यांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलं. आता सुद्धा आम्हाला गाडीचा नंबर माहित नाही, आम्हाला फोन नंबर माहित नाही असं जेव्हा ते सांगतात तेव्हा कसपटे कुटुंबावर किती मोठा दबाव असेल याची आपण कल्पना करू शकतो. आता तिसरा मुद्दा की हा निलेश चव्हाण कोण आहे, तर वारजे पोलीस स्टेशनला जाऊन बघा. 376 पासून ते 307 पर्यंत सगळ्या प्रकारचे गुन्हे निलेश रामचंद्र चव्हाण या माणसावरती दाखल आहेत. आय रिपीट, मी पुन्हा एकदा रिपीट करते, मी NDTV वर रिपीट करते, निलेश रामचंद्र चव्हाण वारजे पोलीस स्टेशन मध्ये आपण त्याची माहिती घ्या. वारजे पोलीस स्टेशन मध्ये सगळ्या प्रकारची माहिती मिळेल. निलेश चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. अनेक प्रकारचे गुन्हे आहेत, फक्त निलेशवरच नाही, निलेशच्या कुटुंबियांवर सुद्धा गुन्हे आहेत. खरं तर निलेश चव्हाणवर तात्काळ जर सरकारची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी मकोका लावला पाहिजे. या सगळ्यांच्या सोबतच आता पोलीस का मेहरबान आहेत, तर मला वाटतं याचं उत्तर शोधण्यासाठी जरा राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी आणि त्यांच्या पत्नीचे नातेवाईक कुणी पोलीस खात्यात आहेत का हे शोधलं पाहिजे. नाही, त्याचंही उत्तर आलेलंच आहे ना सगळ्यांसमोर. कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत आणि कोणते पोलीस अधिकारी यामध्ये दबाव आणू शकतात याची चर्चा सकाळपासून सुरू झालेली आहे. ती नावं सुद्धा समोर आलेली आहेत. मयुरी जगताप, हगवणे कुटुंबियांच्या मोठ्या सुनबाई आता आपल्या सोबत आहेत. मयुरी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो. बरं मयुरी, सुरुवातीला तर तुमचं
आभार आम्ही मानले पाहिजेत की एवढं सगळं झाल्यानंतर काल तुम्ही बोलायला खरं तर नकार दिला होतात, पण आज माध्यमांच्या समोर येऊन ही सगळी परिस्थिती सांगितलीत. कदाचित त्यामुळं महाराष्ट्राला कळलं की वैष्णवीनं काय यातना सहन केल्या होत्या. कारण कुठलीही आई, जसं आम्ही कालही म्हटलं होतं, 9 महिन्यांच्या बाळाला मागे सोडून जाण्याची कुठल्या आईची कधीही हिंमत नसते आणि ती कायम सगळा त्रास त्या बाळासाठी सहन करत असते. पण वैष्णवीला जर ते सहन झालं नाही तर तिनं काय यातना सहन केल्या होत्या याची फक्त कल्पना करू शकतो. तुम्ही त्या कुटुंबामध्ये नांदलात, तुम्ही त्या वैष्णवी सोबत थोडा वेळ होता. तुम्ही आता माध्यमांना जे सांगितलं तुमचं काही बोलणं फारसं झालं नव्हतं. असं काय होतं की एका घरामध्ये 2 जावा नांदत होत्या पण त्या एकमेकींशी बोलूही शकत नव्हत्या? हे काय घर होतं की जेल होतं? थोडक्यात जेलच म्हणता येईल. कारण की तिथं दोन्ही सुनांना जनावरांसारखी वागणूक द्यायची. म्हणजे काम फक्त मुलींनी नाही करायचं, फक्त सुनांनी करायचं. आणि आम्ही फक्त हिंडायचं फिरायचं नाही. मग मुलींनी हिंडलं तरी चालतं, सुनांनी नाही हिंडायचं, सुनांनी घरात राहायचं, कामं करायची, ते बघायचं. त्याच्यानंतर मुलांना भडकवून द्यायचं की बघा तुमच्या सुना म्हणजे तुमच्या पत्नी कशा वागतात, बघा त्यांचं बाहेर कुठे आहे का, म्हणजे चारित्र्यावरती कायम शिंतोडे, असा हा प्रकार हे करत राहायचे हे घरातली लोक. तुमच्याकडेही हुंड्याची मागणी झाली होती? हुंड्याची तर मागणी नाही झाली, पण आम्ही एक सामान्य लोक आहेत, आमच्याकडून जेवढं करता येईल आम्ही तेवढं केलं होतं. पण त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की आमची लाखोनी लोक येणार आहेत, तर आमचा त्यांना उठबस नीट झाला पाहिजे, पाहुणचार नीट झाला पाहिजे. त्यासाठी म्हणजे त्यांचं चाललं होतं की एवढ्यामध्ये नाही लग्न होणार, तुम्ही अजून वाढून दिली पाहिजे रक्कम वगैरे. पण माझी मम्मी माझ्या निर्णयावरती ठाम होती की असंच असणार आणि एवढंच आम्ही देऊ शकतो. तर मग त्यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांचं असं होतं की मला लग्न तिच्याशीच करायचं आहे आणि मला तिच्याकडून काय नकोय, तर तुम्ही कशाला मागताय उगाचच तिच्याकडून, मला ती अशी आली तरी चालेल. पण त्यांनी फॅमिलीसाठी आणि एक दिखाव्यासाठी, जे राजकारणी लोकांसाठी ते लग्न थाटामाटात त्यांनी करून घेतलं. पण त्याच्यानंतर तुमच्याकडनं काही मागणी झाली नाही, पण वैष्णवीकडनं होत होती. मागणी झाली नाही म्हणजे ते देत गेले आणि हे घेत गेले, म्हणून मागणी वाढत राहिली ना त्यांची. त्या तुमच्या ज्या नणंदबाई होत्या त्यांचं नाव तुम्ही गोष्टींमध्ये त्रास बोला म्हणजे किरकोळ गोष्टीमध्ये मला त्रास दिलेला आहे की साड्या याच पाहिजेत आम्हाला, किंवा आमचे पाहुणे येतील त्यांना हेच पाहिजे, किंवा पाटचौरंग म्हणा, किंवा लक्ष्म्या म्हणा, त्या की लक्ष्म्या एकाचे पैसे तो मयुरीने द्यायचे आणि एकाचे पैसे वैष्णवीने द्यायचे. तर हे नंतर कळालं आम्हाला की कसपटे फॅमिलीला सांगितलं होतं की नाही, दोन्ही मूर्त्या तुम्हीच द्यायच्या, आम्ही तिच्याकडून घेणार नाही. पण आम्ही त्यांना पैसे पाठवलेले होते, माझ्या आईने स्वतः त्यांना, माझ्या सासूबाईंना पैसे ट्रान्सफर केलेले आहे मूर्त्यांसाठी, ज्या चांदीच्या मूर्त्या आहेत त्याच्यासाठी. घरातले देव पण हुंड्यातनं आणायचे, कमाल माणसं आहेत. होय, पण तुम्ही ना मगाशी बोलताना सांगितलं होतं की तुमच्या ज्या नणंदबाई आहेत, मला वाटतं करिश्मा नाव आहे त्यांचं, त्यांचाच सगळ्यात जास्त त्रास होता की रोल सगळ्यात मोठा त्यांचा होता या सगळ्यामध्ये? हो, म्हणजे घरात एक, म्हणजे माझे सासू, थोडक्यात माझ्या सासूबाईंना नाही म्हणता येणार, थोडक्यात तिला म्हणता येईल, कारण की तिने तेवढा जाच केलाय आम्हाला की दोघी सुनांना आम्हाला की असंच वागायचं, तसंच वागायचं, याच्याशी नाही बोलायचं, त्याच्याशी नाही बोलायचं, मग घरात हेच झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे. म्हणजे उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. म्हणजे मी हे थोडे दिवस सहन केलं, पण वैष्णवी कायम हे सहन करत राहील, म्हणून ती या गोष्टी त्यांना बळी पडली ती. आणि या निलेश चव्हाणचा तुमच्या कुटुंबाशी काय संबंध होता? थोडक्यात मला आधी असं सांगितलं होतं की ते शशांकचे फ्रेंड आहेत म्हणून, पण त्याच्यानंतर माझ्या कानावरती असं आलं होतं की ते करिश्माचे फ्रेंड आहेत म्हणून. आणि ते माझी ज्या आत्तापर्यंत जितक्या तक्रारी आहेत, भांडणं आहेत, त्या वेळेस ते कायम मध्यस्थी होत आलेले आहे आणि त्यांनी कायम करिश्माची बाजू घेऊन मला दोषी ठरवलेला आहे की मयुरी चुकती, मयुरी अयोग्य आहे, किंवा सुशील तिला पाठिंबा देतो, या दोघांना घराबाहेर काढा. आणि
मी त्यांच्यावरही तक्रार दाखल केली होती. माझ्या FIR मध्ये बघितलं असेल तर त्यांचं पण नाव आहे. म्हणजे हा त्रास देण्यामध्ये करिश्मा आणि निलेश चव्हाण या दोघांचा हात होता, दोघींनाही तुम्हाला त्रास देणं? हो. आणि जेव्हा तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली होती ती कधी केली होती आणि त्याचं काय कारण होतं? म्हणजे हे मला त्रास द्यायचेत ऑलरेडी, पण तो म्हणजे नाही का समजून सांगून तो मिटत जायचा वाज. पण मी कधी त्यांच्याशी बोलायचे नाही. मी त्यांच्याशी बोलणंच बंद केलं होतं. आणि मी माझी एका रूममध्ये मी 1.5 वर्ष झालं मी सेपरेट राहत होते तिथे. तर त्याच्यानंतर मी आमचा इन्कम सोर्स बंद केला होता यांनी. म्हणजे यांनी आम्हाला जेवणाला सुद्धा मिळून दिलं नाही, किंवा आर्थिक परिस्थिती आमची त्यांनी म्हणजे ब्लॉक केली सगळीकडून. मानसिक मेंटली हॅरॅसमेंट केली त्या लोकांनी, म्हणजे माझ्या आणि माझ्या मिस्टरांची. ते कुठे व्यवहार जमवत असतील तर तिथे कायम आडवे येणार की त्याला नाही व्यवहार झाला पाहिजे, त्याच्याकडे पैसे नाही आले पाहिजे, त्याच्याकडे पैसे आले तर तो आपल्यापेक्षा मोठा होईल, मग आपल्याला तो माज दाखवेल. मग हे करून करून ते त्याचे पण व्यवहार म्हणजे माझ्या मिस्टरांचे व्यवहार बसून नाही द्यायचे. मग आम्ही आता इन्कम सोर्स काय म्हणून तर ते वॉशिंग सेंटर चालू केलं होतं आम्ही. मग ते वॉशिंग सेंटर पण हे काही चांगलं चालायला लागलं होतं ते, आणि काही कारणांनी काहीतरी भांडणं काढून त्यांनी ते बंद पाडलं, त्याची लाईट कापली. आणि त्या वॉशिंग सेंटरवरतून माझ्या मिस्टरांची सासू सासऱ्यांच्या फोनवरतून काहीतरी वाद चालले होते. त्यावेळेस मी घरी होते पण माझे मिस्टर घरी नव्हते. आणि हे वाद फोनवरती संपल्यानंतर त्यांनी मला टार्गेट केलं की म्हणे या कुत्रीने घराचं वाटोळं केलेलं आहे, अशा माझ्या सासूबाई तिकडून मला बोलू लागल्या. त्याच्यानंतर मी त्यांना प्रत्युत्तर काही नाही दिले. पण नंतर जेव्हा माझी नणंद तिथे आली तर तिने माझ्या आईविषयी खूप घाणेरडं तिथं बोलली, तर मी त्याला प्रत्युत्तर दिलं. मग म्हणून प्रत्युत्तर मी का दिलं म्हणून मला सासऱ्यांनी मारलं आणि माझे कपडे फाडले, नंदेनी मारलं मला. आणि माझ्या दीराने माझ्या हातात मोबाईल होता, त्याच्यात रेकॉर्डिंग चालू होतं, म्हणून ते त्यांनी पाहिलं. तर त्यांनी मला उचलून खाली आपटून माझे केस ओढून तो मोबाईल घेऊन पळाला. मग त्याच्या मागे मी पळत होते. आणि मग यामध्ये पोलिसांनी काहीच केलं नाही तक्रार दाखल केल्यावर? पण आधी तर तक्रार ते घेत सुद्धा नव्हते, पण आम्ही म्हणजे महिला आयोगाला फोन केला होता. त्याच्यानंतर माझी तक्रार घेतली त्यांनी, पण पुढे कारवाई काही नाही घेतली त्यांनी. तुमचं महिला आयोगाशी कधी बोलणं झालं होतं या सगळ्या संदर्भात? हो, मी म्हणजे रात्री त्यांना फोन केला होता की माझी पौड स्टेशनला कंप्लेंट घेत नाही. तर ते म्हटले होते त्यावेळेस की असं कसं घेतील तुमची कंप्लेंट, तुम्ही जावा. आणि त्यानंतर खूप वेळ बसून ठेवल्यानंतर एक 4-5 तासांनी म्हणजे 9 वाजता जे मी गेले होते ते 1:30 ते 2च्या दरम्यान माझी कंप्लेंट त्यांनी घेतली, FIR दाखल केली. पण त्याच्यावर कारवाई काही केली नाही. आणि मग तुम्ही तुमच्या घरी राहायला कधी गेलातच नाही सासऱ्यांच्या घरी? मी तसं हे 1 वर्षच राहिले त्यांच्यासोबत. आणि मी आणि माझे मिस्टर 1.5 वर्ष आम्ही शेजारी एक रूम आहे माझी, आम्ही तिथे राहत होतो. आम्ही तिथे आमचा संसार करत होतो. आणि मग वैष्णवीची जेव्हा मृत्यू झाला शुक्रवारी तेव्हा तुम्ही तिकडे होता? नाही, मी माझ्या आईकडे होते. मला माझ्या मिस्टरांचा फोन आला की म्हणजे आईला फोन आला की तिला घेऊन ताबडतोब निघून या तुम्ही इकडे, वैष्णवीने असं असं केलेलं आहे. की मयुरी, मी समजू शकते की हे सगळं पुन्हा एकदा बोलणं हे खूप कठीण आहे, कारण आपल्या सुखी संसाराची स्वप्न घेऊन एखाद्या कुटुंबामध्ये जायचं आणि तिथे आपल्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावा इतका छळ सहन करायचा. तुम्ही कदाचित थोडी ताकद दाखवलीत म्हणून बाहेर तरी पडू शकलात. वैष्णवींनी जर कदाचित ती दाखवली असती तर आज वैष्णवी या जगामध्ये असती, पण दुर्दैवानं तिला ती ताकद दाखवता आली नाही. आणि आज वैष्णवीचं 10 महिन्यांचं बाळ फक्त मागे राहिलं आणि वैष्णवी या जगामध्ये नाही आहे. यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही आहे. मोहन कसपटे, सुधीर कसपटे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. कसपटेजी, आता या सगळ्यामध्ये कालपासून जेव्हा जेव्हा चर्चा होते त्यावेळेस एक प्रश्न मात्र तुमच्या कुटुंबावर उपस्थित केला जातो. तो प्रश्न असा आहे की जर तुम्हाला दिसत होतं की तुमची मुलगी इतका छळ सहन करते तर त्या मुलीला तुम्ही सासरी का पाठवलं, तुम्ही का नाही आपल्याकडे ठेवून घेतलं? आम्ही
तिला मूल झाल्यानंतर आम्ही असा विचार केला की आता मुलगा झालेला आहे आणि त्यांचा वारस तो असल्यामुळं ते तिला थोडंसं एक्सेप्ट करतील असा आमचा थोडा अंदाज होता. तो अंदाज खूप चुकला. आम्ही यापूर्वीच पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात कंप्लेंट करून वैष्णवीला घरी आणायला पाहिजे होती, पण आम्ही असा विचार केला की थोडंसं सहन केल्यानंतर तिला एक्सेप्ट करतील आणि वैष्णवीचा प्रपंच टिकून राहील. ही खोटी आशा आम्हाला थोडीशी चुकीची झाली, त्यामुळं आम्ही तिला तिकडं पाठवत राहिलो. ते काय त्याच्यानंतर जे काय झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. सुषमाताई, खरं तर व्यवस्थेतल्या कुठल्या बाबीला किंवा कुठल्या व्यवस्थेला दोषी ठरवायचं नाही असा प्रश्न आहे. कारण तुम्ही महिला आयोगावर खूप बोललात, पण गृह खात्याचं काय? कारण महिला आयोगाला एक वेळ बाजूला ठेवता तरी येईल, पण गृह खात्याला कसं बाजूला ठेवायचं आपण? पोलिसांना कसं बाजूला ठेवायचं? म्हणजे ते पोलीस निलेश चव्हाणला हात लावत नाहीत, ते पोलीस बाळ तिच्या कुटुंबियांकडे जावं म्हणून काही करत नाही, ते पोलीस तिचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तक्रार दाखल करून घेत नाहीत, त्या पोलिसांना तिच्या अंगावर शेकडो जखमा दिसतायत, कितीतरी जखमा दिसतायत आणि तरी म्हणतात की ही आत्महत्या आहे, त्यांना हत्येचा गुन्हा दाखल करावा असं वाटत नाहीये. 2 कुटुंबातली माणसं फरार आहेत, 6 दिवस उलटून गेलेले आहेत या घटनेमधली, ते सापडत नाहीयेत. कुठल्या तोंडाने या पोलिसांवर विश्वास ठेवायचा? सुषमाताई, माझा आवाज येतोय? नाही, मला वाटतं पुन्हा. हा, कविताजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, आता येतोय. मला कसपटेजींना आणि मयुरीजींना एक प्रश्न आपल्या वतीने विचारायचा आहे. राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी लता हगवणे यांच्या नात्यातला तो कोण आहे जो पुण्यामध्ये अत्यंत महत्वाच्या पदावर होता, आत्ताही फार मोठ्या पदावर आहे? याच्या संबंधाने मयुरी हगवणे किंवा कसपटेजी काही बोलणार आहेत का? म्हणजे मग मी नंतर बोलायला सुरू करते. कसपटेजी, आपल्याला कल्पना आहे लता हगवणेंचे चुलत बंधू हे नेमके कोणत्या पदावर होते? कुठल्या पदावर आहेत हे आम्हाला कल्पना नाहीये, पण ते एक चांगल्या उच्च पदावरती आहेत पोलीस मध्ये. ओके. आणि त्यांचा सपोर्ट त्यांना असावा असा आम्हाला अंदाज आहे. बोला. कविताजी, मला हेच सांगायचं होतं आपल्याला. जालिंदर सुपेकर असं यांचं नाव आहे. जालिंदर सुपेकर पुण्यामध्ये एसीपी होते. सध्या ते विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य विशेषतः संभाजीनगर विभागाचं काम बघत आहेत कारागृह निरीक्षक म्हणून. आणि जालिंदर सुपेकर हे राजेंद्र हगवणे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. मला याची कल्पना आहे की हे नाव बऱ्याचदा लोक घेणार नाहीत, परंतु कुणीतरी ही हिमाकत करावी लागेल आणि हे नाव जरा प्रकाश झोतात आणावं लागेल. NDTVवर पुन्हा एकदा नावाचा पुनरुच्चार करतेय. जालिंदर सुपेकर हे पुण्यामध्ये फार मोठ्या पदावर पोलीस अधिकारी होते. हे राजेंद्र हगवणे यांचे नातेवाईक आहेत. ते लता हगवणे यांच्याकडून नातेवाईक आहेत. ते सध्या संभाजीनगर विभाग बघतात आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य या पदावर ते सध्या काम करत आहेत, ज्यांच्यामुळे कदाचित राजेंद्र हगवणेंच्या कुटुंबावर पोलिसांची एवढी मेहर नजर आहे. म्हणजे मी कालही म्हटलं होतं की कदाचित अजितदादांना हा विषय पूर्ण माहीतही नसेल, पण तरीही पोलीस इतकी मेहरबानी का दाखवतायत हगवणे कुटुंबावर? तर हगवणे कुटुंबावर मेहरबानी दाखवण्याचं कारण हगवणे कुटुंबियांचे नातलग पोलीस खात्यातल्या एका महत्वाच्या हुद्द्यावर काम करतात, ज्याचं गैरफायदा हगवणे कुटुंबीय घेत आहे. आणि हे सगळं चालू असताना जे मयुरी हगवणेंनी सांगितलं की मी पोलीस कंप्लेंट करायला गेले, मात्र माझी पोलीस कंप्लेंट लिहून घेतली नाही, ती लिहून घेण्याचं शक्य नव्हते. इकडून तिकडून पोलीस कंप्लेंट लिहून घेण्याचा फार्स फक्त केला गेला, पण या पोलीस कंप्लेंटचं पुढे काय झालं यावर ना महिला आयोगाने पाठपुरावा केला ना पोलीस स्टेशनने पाठपुरावा केला. खरं तर आपल्याकडे एक को वॉरंटो नावाचं एक रिट पिटिशन आपण दाखल करतो आर्टिकल 32 नुसार, की एखाद्या व्यक्तीने जर कर्तव्यात कसूर केली तर त्याला कोर्टाने समज दिली पाहिजे
आणि गरज पडल्यास त्याला सह आरोपी केलं पाहिजे. वैष्णवी हगवणे आणि मयुरी हगवणे ही दोन्ही प्रकरणं पोलिसांना माहीत असताना पोलिसांनी कर्तव्यात अक्षम्य कसूर केलेली आहे, आपलं कर्तव्य नीटपणे बजावलेलं नाही. त्यामुळे या हद्दीतले जे पोलीस अधिकारी आहेत यांना सुद्धा या प्रकरणात सह आरोपी केले पाहिजे आणि ते सह आरोपी झाल्याशिवाय या प्रकरणात भले भले तोंड उघडणार नाहीत. कारण मुद्दा एका वैष्णवी हगवणेचा नाही, मुद्दा महाराष्ट्रातल्या हुंडाबळीचा आहे. कविताची नलावडे मॅडम सांगा, आता तुमची तरी आता त्यांचं ठीक आहे, सुषमा अंधारे विरोधी पक्षाचे आहेत म्हणून म्हणतात, पण हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनीच म्हटलं पाहिजे की या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारण कुठेही ते त्यांच्या कर्तव्याला जागलेले दिसत नाहीये. दुपारीच आम्ही सांगितलेलं आहे की ज्या पोलिसांनी त्यावेळेस तक्रारीवर दखल घेतलेली नाहीये 6 महिन्यापूर्वी मयुरीची, त्या पोलिसांवर सुद्धा आणि त्या कारवाईची सुद्धा चौकशी ही झालीच पाहिजे. आणि ती कारवाई का झाली नाही आणि पुढे ती FIR नोंदवल्यानंतर त्याचा फॉलोअप का झाला नाही याची चौकशी सरकारने करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर वैशालीताई तुम्ही सरकारमध्ये आहात, वैशालीताई तुम्ही सरकारमध्ये आहात आणि तुम्ही अजून एक गोष्ट NDTVच्या चॅनलवर जबाबदारीने सांगितली पाहिजे की अशा प्रकरणांमध्ये पोलीस खातं जबाबदार आहे आणि त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु मयुरी हगवणे यांनी लिहून सुद्धा आणि तक्रार देऊनही ज्या महिला आयोगाने या संबंधाने काहीच पुढे कारवाई केली नाही, या महिला आयोगावरून चाकणकर बाईंना हटवण्याची तसदी राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस हे पद त्यांच्याकडून काढून घेणार आहे का? तिथे एखाद्या सक्षम महिलेची वर्णी ते कुणी लावा, आम्हाला काही म्हणणं नाहीये त्याच्याबद्दल. तिथे वैशाली नागवडे आल्या तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, अजून कोणी आलं तरी प्रॉब्लेम नाही. परंतु इतक्या अकार्यक्षम महिलेला हटवण्यासाठी तीही कारवाई तुम्ही करणार आहात का? याचं सुद्धा उत्तर वैशालीताई तुम्ही या चॅनलला द्यावं लागेल. आणि हे विरोधक म्हणून नाही, हे राजकारण म्हणून नाही, हे राजकारण म्हणून नाही ताई, हा एका महिलेच्या जीवाचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यांना बोलू दे. महिला आयोग अशी माती खातं. त्यांना बोलू देत आता. हा वैशालीताई बोला. ताई, सध्या मला असं वाटतं की प्रायोरिटी आपली ही राहायला पाहिजे की त्या कसपटे कुटुंबियांना किंवा वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर मयुरीची जी केस आहे ती त्यावेळेस का हँडल झाली नाही, कारण आता मला असं वाटतं अंधारेताई पण तेवढ्या सक्षम आहेत, विचारी आहेत की आता ह्या प्रकरणात जास्त लक्ष देऊन आपण त्या दोन्ही मुलींना न्याय कसा मिळेल याचं जबाबदारी विरोधी पक्ष असेल किंवा सत्तेतला पक्ष असेल, आपण सगळ्यांनी मिळून महिला म्हणून घेऊयात. राहिला बाकीचा प्रश्न तो होत राहील. आणि वैशालीताई माझी तक्रार फक्त मयुरीजींच्याच तक्रारीबद्दल नाहीये. माझा प्रश्न याही बद्दल आहे की जर वैष्णवीचे आई वडील तक्रार द्यायला गेले होते तर तक्रार 16 तारखेला का दाखल करून घेतली नाही? 2, जर वैष्णवीच्या अंगावर इतक्या खुणा होत्या तर मग आत्महत्येचाच गुन्हा का दाखल करून घेतला? खुनाच्या दृष्टीनं तपास का सुरू केला नाही? 3, जर वैष्णवीचं बाळ पोलिसांना तिथे दिसलं नव्हतं तर ते बाळ त्या बाळाची काळजी घेतली जाईल, अशा माणसांकडे जाईल, याची काळजी पोलिसांनी घ्यायची सोडून पोलिसांनी वैष्णवीच्या आई वडिलांना, नातेवाईकांना कोर्टात जायचा सल्ला कुठल्या कायद्याच्या आधारे दिल्या? आता हे जर पोलिसांचं बरोबर असेल तर मग सगळंच ठीक आहे, पण हे जर पोलिसांचं चुकलं असेल तर मग या पोलिसांना कायद्याच्या कक्षेत आणायचं की नाही? नक्कीच याबद्दल सगळी चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याची जबाबदारी आम्ही सगळेच जण, मग सत्तेतला पक्ष असो किंवा विरोधातला पक्ष, कारण हा एक सामाजिक प्रश्न आहे. हा सामाजिक प्रश्न नाहीये, हा कायद्याचा प्रश्न आहे. कायद्याचं जे पालन पोलिसांनी करायला हवं होतं ते केलेलं नाहीये. बरोबर आहे, माझं तेच म्हणणं आहे. इनफॅक्ट दुपारी पहिली मागणी मी केली. वैशालीताई मुद्दा समजून घ्या ना प्लीज. वैशालीताई, माझं म्हणणं हे आहे की आता पोरगी जीवानिशी गेलेली आहे, बाळ सुखरूपपणे ताब्यात आलेलं आहे. आता न्याय द्यायचा म्हणजे काय करायचं ताई? तर न्याय द्यायचा म्हणजे तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारे आणि हलगर्जीपणा करणाऱ्या त्या प्रत्येक यंत्रणेला आता दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. मग नक्कीच त्याबद्दल काही दुमत नाहीये. कारवाई करायची असेल तर पहिली यंत्रणा संबंधित पोलीस स्टेशन. लेट मी कम्प्लीट. तर जर त्या संबंधित यंत्रणांना दोषी धरत कारवाई करायची असेल तर ताई त्यातली पहिली यंत्रणा आहे ते म्हणजे संबंधित पोलीस स्टेशनचे पदाधिकारी, ज्यांना सरळ 19 शरीरावर खुणा असताना, संशयास्पद मृत्यू ही नोंद करायची असतानाही
ज्यांनी त्या मृत्यूची नोंद आत्महत्या या सदरात केली, ज्यांनी बाळाची जपणूक कुठे घेतली जाऊ शकते इतका साधा विवेक वापरला नाही, त्यांच्यावर कारवाई. आणि ताई दुसरी यंत्रणा जबाबदार आहे ती महिला आयोग, त्या महिला आयोगावर सुद्धा कारवाई करावी लागेल. ताई तुम्ही त्या पक्षाच्या आहात म्हणून तुम्ही चाकणकरांना वाचवताय का? चाकणकरांना नाही हो, वाचवण्यासाठी ताई. तुम्ही शांत बसताय का सांगा ताई? नाही ताई, पहिली मागणी माझीच आहे, ज्या कोणी यंत्रणा, ज्या कुठल्या यंत्रणा शासनाच्या ताई नाव घ्या, ज्या कोणी नाही. ताई नाव घ्या, ताई नाव घ्या, ताई नाव घ्या. ज्या कोणी यंत्रणा नाही, रुपाली चाकणकर पर्टिक्युलर नाव घ्या ताई. ज्या नाव घेतलं आता पाहिजे तुम्ही. एकच यंत्रणा आहे का त्याच्यात? आता पोलीस यंत्रणा पण आहे. पहिली यंत्रणा त्यांनी पोलीस दुर्लक्ष यंत्रणा केलेलं आहे. मान्य. हा. पहिली यंत्रणा हा. पोलीस यंत्रणा. तर ह्या सगळ्या ज्या दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही महिला म्हणून मागणी करणार आहोत. किंबहुना दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा कसपटे कुटुंबियांबरोबर फोन झाला आणि दादांनी आवर्जून सांगितलेलं आहे की उद्या किंवा परवा ते कुटुंबियांना भेटायला येत आहेत. आणि आधी ते 3 टीम लावल्या होत्या, जे दोघं फरारी आहेत, राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे मिस्टर, त्या दोघांनाही जेवढ्या लवकरात लवकर अटक करता येईल ते केली जाणार आहे. आणि कुठंही आम्ही हॅलो हा बोला आवाज येतोय तुमचा. बोला, आवाज येतोय तुमचा आवाज येतोय, बोला. कुठेही कसूर ठेवणार नाही आणि कुठल्याही पद्धतीनं हगवणे कुटुंबियांना पाठीशी घातलं जाणार नाही. आणि त्याचबरोबर सरकारमधल्या दोषी लोकांना सुद्धा पाठीशी घातलं जाणार नाही. अंधारेताई हा शब्द तुम्हाला देते. बर ताई मला तेच सांगायचंय की दादांबद्दल म्हणणंच नाही, दादांनी एका यंत्रणेवर माणूस नेमलेला आहे. पोलीस यंत्रणेचा ठीक आहे, आपण त्याच मुद्द्यावर आपण वारंवार येतोय. आपण तो मुद्दा मांडलेला आहे. मयुरी मला एक सांगा, या सगळ्या प्रकरणामध्ये जे 2 फरार आहेत त्याच्यामध्ये एक नाव तुमच्या पतीचं सुद्धा आहे. कुठे होते तुमचे पती ज्या दिवशी हे सगळं झालं तेव्हा? आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्या पतीशी तुमचं बोलणं झालंय का? हे जेव्हा प्रकरण झालं होतं त्या दिवशी माझे मिस्टर आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या आणि वैष्णवीची मम्मी जी आहे ते तिघे जण खेड मंचरला जेवणाचा डबा घेऊन गेले होते. म्हणजे माझे जे मोठ्या आत्या ज्या आहेत, म्हणजे सासरकडून ज्या आत्या आहेत माझ्या, त्यांचे मुलीचे मिस्टर वारले होते म्हणून हे डबा घेऊन माझे मिस्टर त्यांना घेऊन गेले होते तिथे. आणि तिथेच त्यांना कळालं होतं. तेव्हा माझ्या आईला त्यांनी फोन करून सांगितलं होतं की असं असं झालेलं आहे, तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये तुम्ही निघून या. ज्यावेळेस हे मारहाण झाली त्यावेळेस ते त्या घरामध्ये नव्हते असं तुमचं म्हणणं आहे? हो. पण हे सगळं झाल्यानंतर ते फरार का झाले? त्यांच्याशी आता त्यांचं नाव यामध्ये म्हणजे कसपट फॅमिलीनी कसं का दिले म्हणजे मला तरी अजून नाही माहिती याबद्दल काही. पण या घटनेनंतर तुमच्या पतीशी तुमचं बोलणं झालं की नाही? झालं होतं. म्हणजे त्यांनी मला फोन केला होता की मला पण चौकीमध्ये बोललेले आहे, तर मग तिथे जातोय मी. तर त्याच्यानंतर मला त्यांचा फोन नाही आलेला. आणि ते कुठे आहेत हे तुम्हाला अजून माहित नाही? नाही माहिती. बर, कसपटे फॅमिलीचे मेंबर आपल्या सोबत आहेत. कसपटेजी, मयुरीचं असं म्हणणं आहे की त्या तर तो सगळं झाल्यानंतर त्या भेटायलाही आल्या होत्या आणि बाळाच्या आजी आजोबांची भेट घेऊन त्यांनी हेही सांगितलं होतं की जर काही माझी मदत लागली तर. मयुरीच्या पतीचा खरंच तुमच्या मुलीला त्रास होता? कधी त्यांनी सांगितलं होतं की आपले दीर सुद्धा त्रास देत आहेत म्हणून? नवीन आम्हाला सांगितलं होतं वेळोवेळी की सगळी घरातली ही 5ही माणसं मला छळतात, त्रास देतात. आणि जरी त्या दिवशी ते नसले तिथे तरी तिला काही 1 दिवसात नाही मारले. कंटिन्यू 3 दिवस तिला छळ करत होते. अगोदर तर मारलंच होतं, पण हे जे घडलं 16 तारखेला त्याच्या अगोदर 14-15 तारखेला सुद्धा तिला मारहाण झालेली आहे. आणि माझं एवढं म्हणणं होतं चौकीमध्ये की तुम्ही FIR दाखल करताना 302 दाखल करा. तर तिथल्या पोलिसांनी आम्हाला सांगितलं की
302 आपण नंतर दाखल करू, ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईल. तरी आमचं म्हणणं होतं की 302 दाखल करा. तर ते काय म्हणले, तुमची केस लूज पडेल, नंतर ते 302 नाही जर निघालं तर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलंय की हँगिंग नाहीये आणि पोलिसांनी ठरवावं मग तिचा खून कसा झाला. तर त्यामध्ये असं लिहिलेलं असताना पोलीस सांगतायत की तिने आत्महत्या केली. जर हँगिंग नाहीये तर तिने गळा कसा आवळला, ह्याची चौकशी झाली पाहिजे. मग आता तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, तर तरीही पोलिसांनी पुढे काही हालचाल केलेली नाहीये. कट झालं? नाही आहे, आवाज येतोय तुमचा. आता तर रिपोर्टही आलाय पोस्टमॉर्टमचा, तरीही पोलिसांनी पुढे काही हालचाल केली नाहीये. नाही केली आणि पोलीस सांगतात की तिने आत्महत्याच केली. अजूनही असं का होतंय? हो, कमाल. आम्ही 2 डॉक्टरांना तो रिपोर्ट दाखवला. ते डॉक्टर पण आम्हाला सांगितलं की हँगिंग नाही, नॉट हँगिंग म्हणून त्या स्पष्ट लिहिलंय त्या रिपोर्ट मध्ये. आणि तरीही जर पोलीस सांगतात तिने आत्महत्या केली, आता हे कसं शक्य आहे की तिने आत्महत्या कशी केली? स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा आवळला का? एखाद्या घराच्या भिंती फक्त श्रीमंत झाल्या म्हणजे चकचकीतच होतात असं नाही. त्या कधी कधी इतक्या मोठ्या होतात की त्या भिंतींच्या आड काय घडतंय याची बाहेरच्या जगाला कल्पनाही येत नाही. बाहेरच्या जगाला वाटतं की हे सगळं श्रीमंत आहे म्हणून, पण प्रत्यक्षात आत मात्र नरक नांदत असतो. कदाचित हगवणे कुटुंबियांच्या बाबतीत हेच सत्य होतं. पण आज जे काही सगळं आपण बोललो त्याच्यावरनं एक गोष्ट तर स्पष्ट होते की वैष्णवीचा मृत्यू याला फक्त हगवणे कुटुंबीय जबाबदार नाहीये, समाज जबाबदार आहे, व्यवस्था जबाबदार आहे. योग्य वेळी वैष्णवीला जर कायद्याची मदत मिळाली असती, मयुरीला कायद्याची मदत मिळाली असती, तर कदाचित वैष्णवीला हे सहन करावं लागलं नसतं. योग्य वेळी वैष्णवीच्या आई वडिलांनी, कुटुंबियांनी हे मान्य केलं असतं की समाज गेला तेल लावत, आम्ही आमच्या मुलीची काळजी घेऊ, तर वैष्णवीला हे सहन करावं लागलं नसतं. समाज म्हणून कुटुंब हरलं, व्यवस्था म्हणून पोलीस हरले आणि या सगळ्याला कंटाळून वैष्णवी मात्र या जगामधनं निघून गेली. तिला परत आणणं शक्य नाहीये, पण किमान यावरून तरी धडा घ्या. राजकारण करताना आणि आपल्या नेत्यांना, मतांना वाचवताना आपण कुणाचा जीव तर घेत नाही आहोत ना, आपल्याच पोरीबाळींच्या जीवावर उठत नाही आहोत ना, याचा तरी किमान विचार करा, एवढीच विनंती. आपण सगळेजण या चर्चेमध्ये बोललात त्याबद्दल सगळ्यांचे आभार. करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.